रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आमच्या आंघोळी झाल्या. कानाची आज राहून गेली कारण कानाने मला स्वेटर काढू दिलं आणि मला राग आला, मग त्याची आंघोळ मी आज बाकी ठेवली. बाकी माझ्या रूममध्ये पसारा बघू शकता मॉर्निंगचा. आणि हे आहे धुवायचे कपडे. तर आमच्या त्रिशूच्या अजून केस विंचरायचे, तिचे शूज घालायचे, दप्तर आवरायचे. आणि मी टॉप कोणतं पॅन्ट कोणतं, कारण याचं टॉप मी खाली मशीनवर कधीच फिटिंग मारायला ठेवलं आहे, पण माझी काही हिंमत लागत नाही फिटिंग मारायची, तर ते राहून गेलं. आणि आता मी कानाची बॉटल धुती. चल त्रिशू, चल चल खाली आवरायचं आहे. गरम मस्त पाणी घाते नळाला, तर मस्त आता बॉटल धुवून टाकते. दूध प्यायचे का ना? कसं तोंड करतो? घे दूध पण. त्रिशू चल ना बाई, चल ना, केस विंचरायचे, शूज घालायचे. मी आवरून देईल, तू ये खाली दूध पी. तर मंडळी, त्रिशूला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर माझं आवरावरचं काम चालू झालं. सध्या 2-3 दिवसापासून दीदी पण नाही झाडू फरशीला, तर सकाळी सकाळी एवढा प्रेशर वाटतो ना कामाचा, म्हणजे ही कामाची डायरेक्ट सवयच नाही राहिलेली झाडूची फरशीची. तर आहे ना, आता सकाळी हा पसारा सर्व आवरायचं काम, झाडू करायचं किंवा फरशी करायची, एक कोणतं तरी काम दोघांपैकी तर माझ्याकडे असतं. त्रिशूने रात्री खूपच जास्त पसारा घातलेला होता, तो आता मी सर्व आवरून टाकते खालचा. आणि त्यानंतर सोपे झटकून पूर्ण खालचा फ्लोअर झाडून टाकते. त्यानंतर मग वरचा झाडेल आणि पुढचा पोर्च, मागचा ड्राय एरिया पूर्णच झाडावं लागतं. तर कंबर मानपाट एक होऊन जाते. सवयच मोडून गेली ह्या झाडझूडची. 2-3 दिवसापासून खूपच जास्त जीवावर येते ते झाडझूड फरशी करायला. बरं राहायचं म्हणजे तो ताणच नसायचा सकाळी सकाळी, पण आता करावं लागतंय तर किंमत कळते यार, म्हणजे पाहिजे यार कामाला हेल्पर. आणि येईल ती पण मग विषय असा आहे की आता करावं लागतंय ना, तर जीवावर येऊन जातंय. तर मस्त असं सकाळी माझं काम चालू होतं. त्यात मला आज हेअर वॉश पण करायचं आहे. 3 दिवस होऊन गेलेले मी डोकंच नाही धुतलं. तर अंघोळ तर झालेली माझी, पण मग मी नंतर डोकं धुणार आहे, कारण केंटच्या पाण्याने धुते आणि खालच्या बाथरूममध्ये धुवून टाकते. तर आता मस्त माझं खालचं आवरून झालं, झाडझूड पण झाली आणि मी आता वरती चालली झाडझूड करायला आणि रूम आवरायला. तर आता वरचं आवरून टाकते. त्यानंतर मग मला 2-4 रील्स पण शूट करायचे आहे. ते ड्रेस सोड माझा. कुठं गेली आजी? कुठं गेली आजी? कुठं गेली? आजी कुठं गेली? एक मिनिट सोड आजीला. आजी, तू का माझा असं करतोय? तर गाईस, मी आता म्हणजे 1 तासापूर्वी केस धुतले. माझे केस योगा करता करता सुकून गेले, कानाची झोप झाली आणि आता मला भूक लागली. अब हम खाएंगे. तर मस्त काल खिचडी केली ती मी. आता ती थोडीशी मी मुद्दामून एक्स्ट्रा करते की मला दुसऱ्या दिवशी ना ती खिचडी गरम करून खायला खूप जास्त आवडते. आमचा कानू भुनभुन करत उठला ना, रडणं आमचं फिक्स असतं. आजी कुठे बघतं? कानू बाहेर, आजी का बघ आजी. तर आज मम्मींनी काय बनवले बघू आधी. मस्त भेंडीची भाजी. चल ना बेटा, चल ना इकडे. रात्रीची खिचडी मस्त काय दे तुला? याला उठल्या टॉलरेट करायला नाही आवडत यार, मला लय रडतो. ओली भाजी काय बनवली बघू. ओ डाळ आहे, डाळ. तर मी आता पहिले खिचडी खाऊन घेते, बघू किती भूक राहते, मग त्याच्यावर बाकीचं डिपेंड. काय झालं तुला? चल तिकडे, चल टीव्ही लाव, चल आपण सिरियल लावू. चल 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 चल. तर मला आज 2-3 रील शूट करायचे. मला खूप जणांनी एक रील टाकली मम्मी सोबत बनवायची आहे. आणि 3 दिवस झाले हेअर ट्रीटमेंटचे. त्याने 3 दिवसांनंतर वॉश करावं लागतं, पहिला हेअर वॉश.
तर मी आज हेअर वॉश केला, अजून केस पण नाही विंचरले. ते पण आजी आली बघ, आजी आली बघ, आजी आजी आली बघ, आजी आजी आली. मस्त पोटभर जेवण केलं, कानाला पण जेवण घातलं आणि त्यानंतर मस्त सिरियल लावून दिल्या होत्या थोडा वेळ. पूर्ण सिरियल बघून झाले. आता स्वतःचा आवरून घेते, कारण व्हिडिओ शूट करायचे मला 2-3 रील्स शूट करायच्या आहे. मगाशी सांगितलंच मी. तर माझ्या मेन पेजला मी माझ्या कॉमेडी रील्स टाकत असते, तिथे जाऊन नक्की चेक करा गाईज. आणि लाईक कमेंट करत जा माझ्या रील्सला. तुम्हाला फॉलो करून रिग्रेट नाही होणार असा कंटेंट मी देत असते. तर इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा. आणि आता मी मस्त छान आवरून घेते माझं. मी ही ब्लू हेव्हनची फिनिशिंग पावडर लावते, ज्याच्याने एकदम असा स्मूथ लुक येतो, असं वाटत नाही की मी मेकअप केलेला आहे आणि एकदम नॅचरल लुक वाटतो. तर मस्त माझं आवरून झालं आता. तर गाईच, आमचा काना माझे केस विंचरत होता. मी विचारून त्याला आवडलेले नाही बहुतेक, मग तो त्याच्या हाताने माझे केस विंचरून देतोय. कसं विंचरत होता तू माझे केस? काय तो अवतार, काय ते गाल फुटले आमच्या कानूचे. रोज तरी त्याला मी इथं व्हॅसलीन लावते, हे पा कसे गाल फुटून गेले माझ्या कानूचे. कसला दिसतोय तू? काय तो अवतार करून घेतलाय? काय ते खातोय? काय ते तोंडात? काय तो शर्ट, काय ते माखलेलं सर्व, टमाटा खाल्ला, सर्व भरून घेतलं. असं आमच्या कानूचं काम असतं. किती आवरून द्या, आमचा कानू असा असा किती सुंदर दिसतोय पा. भारी ना कानू? असे केस विंचरून घे स्वतः. नीट खाते, अटकवशील. तर आमच्या त्रिशूला बरं वाटत नव्हतं एवढं खास, बिचारी तशीच गेली स्कूलला. हॅलो गाईज, आता मी चाललोय मळ्यात. हे पा आमचा कानूला पण घेऊन चाललोय मम्मी सोबत. मम्मी निघाल्या तर म्हटलं आम्हाला पण येते, आम्ही पण बोर होतो. तर हे पा आम्ही आता मस्त हरभऱ्याची भाजी खुडणार आहोत. तर गाईज 2-3 दिवसापासून आमचा दिनकर भाऊ नाहीये, तर गाईचं बिचाऱ्याचं पप्पांना सोडून आणणं, शुभूला दूध काढणं, मम्मीला गवत काढणं असे काम लागले. आणि घरात दिदी बी नाही आमची झाडू फरशीला 3 दिवसापासून. लई जाम हाल चालू आहे आमचे. असं म्हणून माणसांच्या भरोश्यावर राहून निघायचं. आम्ही खूप माणसांच्या अधीन गेलेलो आहोत. आम्हाला माणसं नसले ना काम उमजत नाही. यांना उमजत, मला उमजत नाही. अरे बघा, आपण शेतात पोचलो, मी तुम्हाला दाखवते. तो गाईज अभी हम पोच चुके हैं. हे बघा, हे हरभरा आहे का एवढे एवढे? हा का बाई ग, ते झाड नको उपटू बरं का, हरभरे येतील त्याला नंतर. ते खाली मुळाला हरभरे राहतात ते का, याची भाजी करायची. मेथीची भाजी सारखी भाजी इतकी भारी लागते. तर गाईज याची भाजी करता आणि मेथीची भाजी सारखी भाजी लागते. तर गाईज आमचा कानापा लगेच तिकडं त्या कोपऱ्याला निघून गेला. तर काही नाही, या वर्षी आमचे जरी द्राक्ष नसले तरी यांचे द्राक्ष भेटतील खायला. यांना येतील ना मम्मी, का नवीनच दिसतोय हा पण. नवीन आहे का? पुढे जास्त दाट वाटतंय मला. हे काय मध्ये किती लावले पा बागात हरभरे, पुढच्या गल्ल्यांची खोड. पाहायला आला आमच्या ताई दिदी तुझी व्हिडिओ पाहते, ती म्हणती दोघांचीच बनवायला लाव. सगळ्या आमच्या मैत्रिणी सगळे पाहत्या म्हणे. शुभूचे माझे. हा, ते खूप आवडते, सगळ्यांना आवडतात. ती म्हणे दोघांचीच बनवायला लावीत जाय म्हणे, ते जास्त पाहत्या म्हणे. मला दाखवलेलं आता त्यांनी, आमचे पोरं सगळे पाहते.
फॉलो करायला सांगा इंस्टाग्राम वर. आला तर ना सकाळी शॅम्पूची बॉटल घेऊनच पळत होता. काय काय पप्पा निघाले, त्याला वाटलं मला बी जायचंय बाबा बाहेर. अगं होईल बाबा त्याला असं पायाला नको, तोंडाला हात लावशील तर त्याला वचके हा खाज येते त्याची. बरं आहे ना. म्हणतो टाटा नाही आता कस करायचं. पप्पा भाजी कुठे खुडतो का तू? पप्पा कुठे तुझे? पप्पा बाबा आणि पप्पा कुठे? कुठे गेले? पप्पा कुठे गेले? कुठे गेले? पप्पा कुठे गेले? कळतं सगळं, फक्त बोलता येत नाही त्याला. हा का? हा 1 वर्षाचा. पप्पा आले ना. किती 14-15 महिन्याचा झाला असेल ना. मग आता 2 वर्षाचा होईल परत मार्च मध्ये. कधी मार्च मध्ये बर्थडे येईल ना. बर्थडे ला यावं लागेल. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला, का कान्हा का नाव कावर ठेवलं असं? कान्हा त्याचं नाव वेगळं आहे का ग? अगस्त आहे ना. हा. Yeah. मला हे राहिली ना, मी प्रेग्नेंट त्यापासून इच्छा होती श्रीकृष्णाचंच एखादं नाव द्यायचं असं. चांगलं आहे ना असं मग होतं का? कान्हा. हा. मला तरी आपण मला सकाळी विचारतात यावं म्हणलं गोकुळाष्टमीच्या दिवशी नाही, जन्माला नाही आला नाही असेल. माझी इच्छा होती कान्हा नाव द्यायचं. दादी, मला आवडते कान्हा. आणि त्याच्या आत्याने तो अगस्त कान्हा ठेवलं. आणि लागावे म्हणून तर त्याला मी हा. हसू राहिले. नाही लय शांत होता हो, आता लय आत्रा झाला तो. काहीच नाही तेव्हा, हाय का नाहीच घरात. म्हणजे पोरं लहानपणी शांत नव्हते, नंतर असे होत्या. त्रिशूने इतका त्रास दिले ना, आणि ती अजून बी त्रास देते. हा, ती हा अजून शांत बी- होता, खूप अजून शांत. बी अशीच करते ना. हा तरी एक जागी उभं राहील, तिला जसं आणलं ना लगे कोणत्या कोपऱ्यात जाऊन पळेल. तुम्ही भाजीसाठी खुडताय का? भाजी आम्ही वाळवली. का बरं वाळवता? हा, मी तर घरी वाळवायपेक्षा मी पाहुण्यालाच देऊन टाकली का बरं वाळवता आपण? खायला. हा, का? वाळून भाजी करायची. तुला सांगेन कशी करायची. हे बाई, हिरव्या मिरची पेक्षा लाल मिरची, शेंगदाणे, लसूण एकदम बारीक ए, तू नको तोडू. मिक्सर मध्ये दळायचे आणि त्याच्यामध्ये ही भाजी. आता वाळल्यानंतर हिचा पूर्ण असा चुरा होऊन जाईल. कसुरी मेथी सारखं चुरा होऊन जाईल. हा, मस्त हा, खार तशीच- लागतं ना? तशीच. आणि त्याला ऑलरेडी मीठ आहे. मीठ म्हणजे त्यालाच खारवा राहत होतो, त्याच्यामुळे चांगली लागत. ए खात जे अंकानो, तो पातो तोडून देऊ राहिला तुम्हाला. आज्याच्या टोकरीत टाक म्हणजे पटकन. तू जर एवढं काम केलं असतं तर मग आम्ही घरी बसलो असतो ना भाऊ. नाही रे कान म्हणतो अजून. एवढं जर काम केलं तर आम्ही घरी बसलो असतो ना. आली का दीदी? काल सकाळी बाई इतकी आजारी पडली, तिला इकडे थंडावा खूप आहे हो. थंड्याचं नाही काही, पोट असं दुखायला लागलं. नको नको. काय कुठे चाललं इकडे? भीती झोप चुकती नाही. तो पाहिला का कसा उद्योग करू राहिला? उद्योग. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, लय आगाऊ झाला रे तू. काय चल. अरे बापरे, अरे बापरे. चल आता घरी झोपायला चला. झोपायचं तर लई त्याला 36चा आकडा झालाय सध्या. नाही झोपत ना तो आता. 3-4 वाजता झोपवा लागेल. रात्री झोपतो तो, दिवसा नाही म्हणतो.
नाही ना, मग सायंकाळी जेऊ देणार नाही, 8 वाजता झोपायला म्हणेल. हा, नाही झोपवलं ना मला करतो संध्याकाळी 7 नंतर. पातळच लावलाय ना. झाला हे पा मी एवढा तोडला. जमलं पाहिजे माणसाला. घ्या 10 रुपयाला वाटा, 10 रुपयाला वाटा. म्हणजे मी इथं गेली तर 50-60 रुपये कमवून गेले, याच्यातून 100-1 रुपये येतील का? सगळ्यांनी टाकायचं लेका कॅरेट मध्ये, मी येते विकून पटकन जाऊन. मला पाहून लोक घेतील. माटी माटी डेकळं घेऊन जातो का घरी आता? खुड आता खुड कानू. अरे फेकू नको ना खुडून, तो पण फेकू राहिला. नाही फेकू नको ना. शानपणा आहे नुसतं. बस बस राहू दे, तू राहू दे, तू नको खुडू. झाड ते खुडलं, ते एक पान ठेवलं नाही मम्मी त्याच्यावर, ते पाय. नको बेटा, असं नाही करायचं, खराब होत ते. चल चल बस झालं, नको तू नको खुडू. तुला नाही सांगितलं ना नको. खुडतोय तोडायचं नाही, खुडायचं फक्त. उयू 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 ताकद लावतो पण पुरी ताकद नाही. ते त्याच्यात टाक ना कानू, त्याच्यात टाक आजीच्या पाठीत टाक. जा पाठीत टाक. आजी तिथं टाकते, तिथे टाक. टाक तिथं टाक. हा व्हेरी गुड. किती काम करतो ग, किती काम करतो ग तो. कौतुक केलं केलं आवडतं त्याला. बापरे किती काम करतो ग बाई ग. नाही बळ लागत ते मम्मी त्याच उपटेपर्यंत. थोडे पक्केच आहेत ते मधून. बस बस लय काम झालं खानू. बापरे खूप काम केलं रे बाबा. किती काम करत ते बिचार. घे घे चहा अजून देते, चार खाशील तरी पोट भर दमला आता. जा आजीकडे देऊन या. बाय हळू जा हळू जा. नाही दमला ना. धर आजीकडे दे. नीट नीट घे नीट घे. हे बाय सांडूनच टाकलं. उचल ते उचल, ते उचल जे दिलं होतं ते. काय 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 नको नको, झाड नाही उपटायचं. तर गाईज आता आम्ही चाललोय घरी, कारण पप्पा आले खालच्या मळ्यातून. तर चावी माझ्याकडे घराची. मम्मी राहिले अजून पण हरभऱ्याची भाजी खुडून. आणि मी दमेदुम झाली. याला इकडं पुढं लोटून लोटून. भाऊला काय घरी जायची इच्छा दिसत नाही. पा कसं पळत. तर आता घरी जाते. आधी याचे हातपाय धुते, माझे पण हातपाय धुते. म्हणतात की ह्या हरभऱ्याच्या झाडाची खूप खाज येते. तर मी जास्त काही हात लावला नाही, पण याने चांगलं लोळून घेतलंय. अरे रे पडशील रे नाना. बघतो कुठं पळतो कुठं. तर मस्त स्वच्छ हातपाय धुवून याला खाऊ घालते. आधी मी पाणी पिते. मला खूप जास्त परड पडली, उष्णता खूप आहे. असं वाटतंय जसं उन्हाळा चालू आहे. बाहेर आल्यावरच वाटतं घरात खूप थंडी वाजते. असं वाटतं आता उसाचा रस भेटला पाहिजे कशाला, पण ते शक्य नाहीये. आपण पाण्यावरच आता ताण भागूया. चल चल. तर कसं वाटलं हरभरा खुडतानाचा व्लॉग. अजून दिवसाचं रुटीन दाखवायचंय. अभी मैं काना को खाना खिलाऊंगी, बाद में उसको सुला दूंगी. माझे माईक पण चार्जिंगला लावायचे.
हे 2 आहेत, एकाची संपली आणि हा आता चालू आहे, पण आता लावून द्यावा लागेल कारण हा पण जास्त दिवस नाही राहणार. तर गाईस, तुम्ही लोकांनी मला कळवलंच नाही माझा नवीन हेअरकट कसा झालाय, कशी दिसते मी विचारलं तर कमेंट करून सांगा. खूप कमी लोकांनी कमेंट केल्या. तुम्हाला आवडलं नाही का? आमच्या कानूला तर घरीच यायचं नसतं, जबरदस्ती आणलाय ओढून. ढेकळ उचलत होता तिथं. हा ना, तेल लावून द्यावं लागेल. मी म्हणून हात नाही लावला. हा मग लागतं ना, मी हाताला हात खुललं ना, लागलं मला. चल हात पाय धुवून घे चल. ते उरलेले त्याचे ऑलरेडी. खोलायचं ना. झोप झाली माझ्या कानोलीची. चल माझ्या शोनीचं. हातात इतक्या वस्तू राहतात माझ्या. चल कसे शेंग येते का माझ्या भाऊला. कपडे बदलून वॅशलेन लावली ते आपण झोपण्याआधी. चल छाट आहे मग. टिशू पण आली ना. टिशू आली. तर टिशू आली. टिशू होमवर्क केला, कपडे बदलले, पसारा आवरला. नाही हो बाई, मी कशाला बोलू. आजी आले नाही, मम्मी अजून आले नाही. व्हेरी गुड. किती गुड बाय ग. किती पसारा आवरून ठेवला. अगं बाय बाय, छान छान. आता सफरचंद खाशील का चहा दूध खाशील? चहा दूध पिशील? चहा दूध पिशील. बर. फ्लावर तिने चालणार कोणती? मी करते ना. मी आधी तुम्ही माझ्या हाताची भाकर खाशाल ना, त्याची शोभूने बरं तोंडावर मारून फेकलेली माझ्या. एवढी खतरनाक भाकर. आवड नाही, ते फ्रीज मध्ये ठेवलेलं पिठाची जमतच नाही, मोडूनच जाते. एवढी खतरनाक भाकर केली होती ना, त्यांनी मी म्हटलं सर त्याला सांगितलं, म्हटलं भाकर करा. हा ये. मामाला फ्लावर वाटाणा करते का पप्पा? पप्पा खात असतील तर पप्पाची करा. शुभून माझं तर काही मला बरंच वाटत. तुला चार्जिंगची कॉर्ड पण सांगितली होती ना त्रिशू? चार्जिंगची कॉर्ड. मग ही पण जास्त होईल आम्हाला दोघांना. एवढा गड्डा नाही लागणार आहे ते, पण मग सकाळची भेंडी पण आहे ना. आहे भरपूर. ते जेवण नव्हतं त्यांचा, पूर्ण स्वयंपाक पडला. वरण आहे, भात आहे. कधी त्रिशूला आता भात दिला. कॉर्ड बेटा, कॉर्ड चार्जिंगची. हा, आणि पसारा करू नको. इकडून इकडचं सामान तिकडे, तिकडचं सामान इकडे, असं येडापणा करू नको तू. आता छान आवरलं ना, गुडगल सारखी वागली ना तू. आणि मेथी कुठं होती? कोथिंबीर. मेथीचे पण ठेपले छान लागतात. मी काय, तुम्ही नव्हते ना दवाखान्यात होते पा तुम्ही, मम्मी होती पा इकडं, तेव्हा केले होते थालीपीठ मेथीचे. आजीचा गाऊन आण आणि माझं हे आण त्रिशू. चार्जिंगची कॉर्ड व्हाईट कलरची. तू काहीतरी वेगळेच उद्योग करते पण. मम्मीची कॉर्ड खाली येतो.
खाटीवर असेल ना त्रिशू, अशी काय करते ग? पांढरी कॉड पाहिजे ग, खासताय ना. कानाला आल्याला धुतलं, त्याला व्हॅसलीन लावली, कपडे बदलले, झोपी लावलं, एक झोप झाली. हा मग त्रिशू आली, तिने तिचं आवरून घेतलं, पसारा आवरला, होमवर्क केला. माझे भांडे रिकामे झाले, भांडे धुवावून गेले, चहा ठेवून पिवावून गेला, कानाला दूध दिलं. ती बॉटल घे का मम्मी देते याच्यात. तुला आता कधी काय सापडलं? जाऊ दे, तू एखादी उद्योग नको करू, दरवाजा लावून घे का दूध पी, दूध पी. काय कसं पळत माझी स्टाईल मारते का? यासारखी स्टाईल मारते. हे बघायचं आमची कॉन्टेंट क्रिएटर कशी माझा इतका हेवाय ना हिला, कसा ट्रायपॉड लावून घेतला मोबाईलला आणि आता माझा व्हिडिओ काढू राहील ती. तू खाल्लं का हे? बोल बोल, कसं बोलतो? अगं तो काहीतरी बोलत होता त्रिशू, त्याला बोलू दे, 1 मिनिट ऐकू दे. बोल. मम्मी त्याची मम्मी त्याची मम्मी त्याची मम्मी त्याची. तर मंडळी मस्त पोटभर जेवण केले, मुलांना झोपी लावलं. हे पा कानून एवढंच दूध पिलं रात्री, काना पण मस्त झोपला. आणि आता मी व्लॉग एडिट करते. हे पा माझं म्हणजे दुसऱ्या फोनमध्ये पण एडिटिंग चालते. इकडे एडिटिंग एक आणि माईक चार्जिंग लावायचं आहे एडिटिंग झाल्यानंतर. तर मला आता हा शेवटचा क्लिप या दिवसाचा. तर आता मी एडिटिंग करते, आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मंडळी, व्लॉग आवडला असेल तर पटकन लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.